आजपर्यंत आपण आमदार, खासदार व इतर मिरवणुका पाहिल्या असतील, पण महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत 37 विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक सुपा MIDC चौक ते सफलता लॉन येथे संपन्न झाली। मुलांवर व त्यांच्या पालकांवर 2 JCB मधून पुष्पवृष्टी करण्यात आली। सन 2024-2025 मध्ये झालेल्या इयत्ता 5वी व 8वीच्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेल्या 37 गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी गुरुदेव शिक्षण संस्थेने गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते। त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे भूषण हिवरे, बाजारगावचे सरपंच माननीय पद्मश्री पोपटराव पवार साहेब, UPSC मधून IFOS पदावर नियुक्त झालेले माननीय श्री अभिजित आहेर, तसेच महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असणारे माननीय प्रशांत दिवटे साहेब API व माननीय सौ पूनम दिवटे मॅडम API, संत निळोबाराय विद्यालयाचे प्राचार्य माननीय रामराव पवार सर, विद्या प्रतिष्ठान अहिल्यानगरचे प्राचार्य माननीय श्री रवींद्र चोभे सर, पंचायत समिती अहमदनगरचे माजी सभापती माननीय श्री अशोक झरेकर साहेब, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती श्री दीपक पवार साहेब, गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री संतोष मगर सर, संस्थेचे सचिव माननीय श्री सुभाष मगर साहेब, गुरुदेव शिक्षण संस्थेचे सहसंचालक मधुकर शिर्के सर, मोहन तांबे संचालिका तथा विस्तार अधिकारी शोभा शिर्के, संचालक दोरगे सर व मंगल दोरगे, संचालिका छाया मगर, तसेच गुरुदेव शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक शत्रुघ्न नवघणे सर व शंभूराज दुधाडे सर इत्यादी मान्यवर उपस्थित राहिले। नेत्रदीपक जंगी मिरवणूक HP पेट्रोल पंप ते सफलता मंगल कार्यालयापर्यंत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली। 2 JCB मधून 2 क्विंटल फुले वापरून पुष्पवृष्टी, सर्व पात्र विद्यार्थी, मार्गदर्शक, शिक्षक व पालक यांच्यावर JCB वरून पुष्पवृष्टी करण्यात आली। प्रास्ताविक कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष मगर सर यांनी केले। प्रास्ताविकात त्यांनी गुरुदेव प्रशालेचा चढता आलेख सांगितला व त्याचे श्रेय विद्यार्थी, शिक्षक व पालकांना दिले। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, मनामध्ये जिद्द निर्माण व्हावी म्हणून असे कार्यक्रम आम्ही करत असतो, असेही त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले। उत्तुंग यशाची परंपरा कायम। गुरुदेव शिक्षण संस्था ही अत्यंत कमी कालावधीत नावारूपाला आलेली व गुणवत्तेची हमी देणारी पंचक्रोशीतील एकमेव शिक्षण संस्था आहे, असे प्रतिपादन API प्रशांत दिवटे साहेब यांनी केले। लक्षवेधक मनोगत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आलेले माननीय पद्मश्री पोपटराव पवार साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा व संस्कारक्षम बनवण्याचा सल्ला त्यांनी पालकांना दिला। तसेच UPSC मधून परीक्षेमधून IFOS पदावर नियुक्त झालेले माननीय श्री अभिजित आहेर सर यांनी मुलांना प्रेरणा देताना त्यांनी UPSC परीक्षा कशी पास झाले त्यासाठी जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट खूप आहे, फक्त थोडा धीर धरून प्रयत्न केले तरी यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन केले व विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेसंदर्भात सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याचा शब्द दिला। कृतज्ञता शिष्यवृत्ती परीक्षेत आम्हाला हे जे काही यश मिळाले आहे त्याचे सर्व श्रेय हे आमच्या मेहनती शिक्षकांना जाते। आमच्या मनामध्ये जिद्द आणि प्रबळ असा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम आमच्या शिक्षकांनी केले। रुपाली तरटे इयत्ता 5वी या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले। बक्षीस वितरण, सर्व गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांना ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान इयत्ता 5वी आणि 8वीला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। त्यामध्ये इयत्ता 5वीला मार्गदर्शन करणाऱ्या सौ सोनाली पवार मॅडम, सौ नीलम जाधव मॅडम, सौ मंगल दोरगे मॅडम, इयत्ता 8वीला मार्गदर्शन करणाऱ्या सौ अश्विनी भोसले मॅडम, समीना मोमीन मॅडम, श्री संभाजी मते सर यांना सन्मानित करण्यात आले। गुणगौरव सोहळा अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती देशमुख मॅडम व राहुल ब्राह्मणे सर यांनी केले। तसेच पर्यवेक्षक मंगेश चितळकर सर यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली। भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, ठरलोय आज सक्सेसफुल, भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, ठरलोय आज सक्सेसफुल, आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल।
दिलं नाही यश आणलंय वढून साऱ्या संकटांशी असं लढून कुणी दिलं नाही यश आणलंय वढून साऱ्या संकटांशी असं लढून जिद्द होती म्हणून डावलंय करून बसणार नाही लाचार बनून येत नव्हतं चाला या चढावरून आता खुशाल चालणार गडावरून कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हुल कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हुल आम्ही ठरलोय याद सक्सेसफुल आम्ही ठरलोय याद सक्सेसफुल अपमानाच्या वेदना भेटल्या अहो छाताडात ठिणग्या पेटल्या आव्हानाच्या युक्त्या शोधल्या मग या लढ्याच्या रोळ्या गुंजल्या मंत्रालयापर्यंत निनादल्या भाकरी जन्मभरच्या मिळाल्या आता खरंच बनलोय वंडरफुल आता खरंच बनलोय वंडरफुल आम्ही ठरलोय याद सक्सेसफुल ठरलोय याद सक्सेसफुल आम्ही ठरलोय याद सक्सेसफुल आणि कष्टामुळे हा आनंद आम्हा दिलाय मिळून एकजुटीच्या संघर्षाने म्हणून योग आलाय जुळून टेंभा टेंभाने झाल्या मशाली प्रकाश जवळ आलाय वळून टेंभा टेंभाने झाल्या मशाली प्रकाश जवळ आलाय वळून नव्या सुरुवातीचे घ्या तिळगुळ नव्या सुरुवातीचे घ्या तिळगुळ आम्ही ठरलोय याद सक्सेसफुल आम्ही ठरलोय याद सक्सेसफुल भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल आम्ही ठरलोय याद सक्सेसफुल आम्ही ठरलोय याद सक्सेसफुल